नमस्कार सर्वांना. कसे वाटतं ते शेंगदाणे? मस्त आहेत ना? तर हाच तर आपला जो शेंगदाणा आहे तोच आपला जातो खास करून आपल्या चटणीसाठी, म्हणजे सोलापूर स्पेशल शेंगदाणा चटणीसाठी. तर आता शेंगदाणा चटणीसाठी जो शेंगदाणा आहे तो तर मी पूर्ण 50 किलोच्या हिशोबाने भरते. जास्त प्रमाणात शेंगदाणा भरल्यामुळे त्याला स्टोअर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. तर सुरुवातीला हा शेंगदाणा भरल्यानंतर मी 2 ते 3 दिवस हा शेंगदाणा उन्हात वाळवण्यासाठी ठेवते. म्हणजे जर याच्यामध्ये काही ओलसर शेंगदाणे असतील तर तेही उन्हामुळे चांगले सुकले जावेत. शेंगदाणा वाळवल्यामुळे आपले शेंगदाणे आहेत ते बराच काळ टिकतात पण त्याचबरोबर आपली जी चटणी आहे ती देखील आपली बराच काळ टिकण्यासाठी मदत होते. तर शेंगदाणा पूर्ण वाळवल्यानंतरच हा शेंगदाणा आपला चटणीसाठी जातो. तो व्यवस्थित भाजला जातो, त्याचे टरफल काढले जातात, त्यानंतर त्याची चटणी बनवली जाते आणि त्याची पॅकेजिंग ही होते. जर अशी खमंग चटणी तुम्हालाही हवी असेल तर मला लवकरात लवकर व्हॉट्सअप करा.